मी सर्वप्रथम विमला चंद्रा श्रीराम उर्फ तारक्का यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा। तारक्का यांच्यावर शासनाने एकूण 25 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाकडून 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे। यानंतर मी सुरेश बैसाखी उईके उर्फ चैतू उर्फ बोटी डीबीसीएम कुतुल एरिया कमिटी व त्यांची पत्नी कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ मदनी डीबीसीएम कुतुल एरिया कमिटी यांना मंचावर आमंत्रित करतो। सुरेश व कल्पना यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 32 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना 18.5 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे। यानंतर मी अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीबीसीएम राहिद आलम व त्यांची पत्नी सम्मी पांडू मट्टामी उर्फ बंडी एसीएम डीके झोन डॉक्टर टीम यांना देखील मंचावर आमंत्रित करतो। अर्जुन व सम्मी यांच्यावर एक महाराष्ट्र शासनाने 22 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसनाकरता 15 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे। समोर वनिता सर दोनही पती पत्नी आहेत सर। अर्जुन व सम्मी या दोघे पती पत्नी आहेत सर, एकत्रित आत्मसमर्पण करीत आहेत। यानंतर मी वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला एसीएम भामरागड दलम यांना मंचावर आमंत्रित करतो। वनिता यांच्यावर महाराष्ट्र शासनाने 6 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। पुनर्वसनासाठी त्यांना 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर मी निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमेली दलम यांना मंचावर आमंत्रित करतो। निशा यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एकूण 6 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून 5 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे। यानंतर मी श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना सदस्य कंपनी क्रमांक 10 यांना मंचावर आमंत्रित करतो। श्रुती यांच्यावर शासनाने एकूण 4 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना 5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर मी शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती सदस्य पश्चिम सब झोनल प्रेस टीम यांना मंचावर आमंत्रित करतो। शशिकला यांच्यावर महाराष्ट्र शासनाचे 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर त्यांना 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहे। यानंतर मी सोनी सुक्कू मट्टामी सदस्य राहिद आलम यांना मंचावर आमंत्रित करतो। सोनी यांच्यावर शासनाने एकूण 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरता शासनाकडून 4.5 लाख रुपये बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत। यानंतर आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर 32 नीप यांना मी मंचावर आमंत्रित करतो। आकाश यांच्यावर 2 लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते। त्यांना शासनाकडून आता 5 लाख रुपये मिळणार आहेत। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या सदस्यासोबत एक ग्रुप फोटो करता एकत्र यावं। या सर्व आत्मसमर्पितांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे सर या सर्व आत्मसमर्पणांनी एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे एक लाइन में हो जाइए, एक लाइन में।
पाठी बोलतो पार्क उद्ध्वस्त करके पुलिस स्टेशन स्थापित किया गया। ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का पुलिस स्टेशन है क्योंकि इस इलाके में पूरे तरीके से माओवादियों का डोमिनेंस था। उस डोमिनेंस को खत्म करते हुए और जो नक्सलियों ने अपना स्मारक तैयार किया था उसको समाप्त करते हुए हमारी पुलिस ने यहाँ पर अपना आउटपोस्ट तैयार किया हुआ है और एक नया रास्ता भी खोल दिया है जिसको वाइड किया गया है। आने वाले दिनों में इसको पूरी तरीके से रोड के रूप में डेवलप किया जाएगा। इससे हमारी छत्तीसगढ़ के साथ कनेक्टिविटी तैयार हो जाएगी और विशेष रूप से यहाँ के लोगों को जो सुविधाएं है वो देने में आसानी होगी। मोबाइल के टावर्स भी बन रहे हैं और यहाँ पर जिला प्रशासन और पुलिस प्रशासन मिलकर साथ में लोगों के लिए योजनाएं लाते हैं तो योजनाएं लोगों तक पहुंचाने में बहुत आसानी होगी। हे जे आउटपोस्ट आहे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण या ठिकाणी माओवाद्यांनी आपलं स्मारक तयार केलं होतं आणि हा त्यांचा एक प्रकारे लिबरेटेड झोन किंवा डॉमिनन्सचा झोन होता। या झोनमध्ये आपल्या पोलिसांनी हा झोन एक प्रकारे मोकळा करून इथे आउटपोस्ट तयार केल्यामुळे आपला डॉमिनन्स या ठिकाणी वाढलेला आहे। रस्त्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे, थेट कनेक्टिव्हिटी झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये आता नीट डांबरी रोड झाल्यानंतर छत्तीसगडची एक कनेक्टिव्हिटी तयार होईल आणि या भागात विकासाची कामं करण्याकरता मोठा फायदा होईल। विशेषतः पोलीस आणि जिल्हा प्रशासन मिळून या भागामध्ये विकासाची कामं सगळी करतात ती पोहोचवणं, मोबाईल कनेक्टिव्हिटी आता इथे आलेली आहे ती अजून चांगली करणं या सगळ्या गोष्टी याच्यामुळे सोप्या होणार आहेत।